म्हणजे एखाद्या व्यक्तीला तुम्ही कटू बोलले, वाईट बोलले, बरोबर? मग आता तुम्ही काय अपेक्षा करता सायन्सच्या नियमानुसार? न्यूटनचा थर्ड लॉ काय? एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड ओके इक्वल अँड. मग तुम्ही एखाद्याला गोड बोलल्यावर तो काय बोलेल? बरोबर. तुम्ही एखाद्याला वाईट बोलल्यावर, आजकाल सगळेच लोक कडू बोलतात, पण तरी डायबिटीस कसा वाढतो काय बरं, जे कडू बोलतात त्यांना जास्त डायबिटीस. तर इथे ते सांगतायत कृतस्य, कृतीला कृतीने काढलं जातं, ऍक्शनला ऍक्शनच द्यावी लागेल. म्हणजे आपण एखाद्याला जर कटू वचन बोललो, आपल्याला कसं कळेल की त्याला वाईट वाटलं की नाही? तर तुम्हालाही त्या इव्हेंट मधनं जावं लागेल, मग तुम्हाला कळेल अरे 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 पीडा झाली, त्याला वाईट वाटलं त्याला, बरोबर? पीडेला पीडाच द्यावी लागते, सुखाला सुखच द्यावं लागतं. तेव्हा कळतं की आपण जे काही करतो ते योग्य आहे की नाही. बरं, मग कृती कुठल्या स्तरावर होते? मन, उक्त, पाणी. पाणी म्हणजे नाही, पाण्याचा तो एक अर्थ आहे. इथे पहिली विलंटी आहे पाण्याला, बरोबर दिसतंय? हे पाणी म्हणजे हात. ओके, हाताला संस्कृत मध्ये पाणी म्हणतात. पाणी ग्रहण लग्नाच्या वेळेला करतात ना, पाणी ग्रहण. मुलीचा हात मुलगा घेतो हातात, त्याला पाणी ग्रहण म्हणतात. तर पाणी म्हणजे इंद्रियांविषयी ते सांगितलं. तर मनाने पाप होतं, उक्ती शब्दाने होतं, आणि पाणी बी म्हणजे इंद्रियाने म्हणजे क्रिया. आले 3 लक्षात? तिघही स्तरावरच्या चुकीच्या क्रिया चुकीच्या समजल्या गेल्या. मग जर ह्या एखाद्या व्यक्तीकडनं मन, उक्त, पाणी 3 स्तरावर जर चुकीचे क्रिया झालेल्या असतील, ध्रुवम सवय, ध्रुवम म्हणजे त्याला निश्चितपणे काय करावं लागेल? प्रायश्चित्त. अपचितिम म्हणजे प्रायश्चित्त करावं लागेल त्याला. आणि कधीपर्यंत करावं लागेल? वय प्रेत्य. प्रेत्य म्हणजे काय? आपण एखाद्या व्यक्तीला प्रेत कधी म्हणतो? साहेबांचं काय आलं? साहेब आले का? साहेब जोपर्यंत होते तेव्हा साहेब शरीरातनं बाहेर गेले की काय झालं ते? मग आता त्याला लोक हात लावता का? लावूनच पाय आणि चेक करता, गेले का? डाऊट असतो लोकांना. तर प्रेत्य शरीर सुटण्याच्या आधी नरकान उपैती, तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल? अपचितिम, त्याच्यासाठी तुम्हाला प्रायश्चित्त करणं. नाहीतर काय होईल? य कीर्तिता मे भवतस दिग्मयातना, त्या व्यक्तीला कालांतराने दिग्मयातना म्हणजे प्रचंड यातना सहन कराव्या लागतात. मग इथे ते सांगतायत की 3 स्तरावर चुकीचे कार्य होतात आणि प्रत्येक व्यक्तीला कंपल्सरी आहे अपचितिम म्हणजे त्याला प्रायश्चित्त करणं गरजेचं आहे. मन, शब्द आणि इंद्रियांच्या स्तरावर चुकीचे कार्य होतात. आणि ते थोडक्यात सांगितलं गेलंय की प्रत्येक क्रियेला रिॲक्शन आहे. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तो इथे सिद्धांत आपल्याला बघायला मिळतो. पण मग बऱ्याच वेळेला आज युवा पिढीमध्ये किंवा थोडे मागच्या पिढीच्या लोकांमध्ये हा एक डाऊट त्यांच्या मनात असतो की अरे कोण पाहिलं नरक, कोण पाहिलं देव, आता जे आहे ते करा, काही देव वगैरे नाही, मनाला वाटेल तसं करा, मनाला वाटेल तसं वागा. ऐकले तुम्ही बाहेर? आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आणि बाहेर जर तुम्ही गेला तर तुम्हाला ते म्हणतील की फ्रीडम पाहिजे आम्हाला नियम नको, आम्हाला काही नको, मनासारखं करू दे. काय दिसतंय इथे? काय लिहिलंय त्याच्यावर? इन गॉड वी. हा कोणाचा मोटो आहे? कुठल्या देशाचा आहे? अमेरिकेच्या नोटेवर एकेकाळी बघा दिसतंय तिथे तुम्हाला फोटो. काय लिहिलंय वरती? इन गॉड वी. बरं, याचा अर्थ काय झाला? इन गॉड वी ट्रस्ट. अर्थ काय झाला? आम्ही देवावर, हे कोणाचं स्टेटमेंट आहे ना? आपण धडधडीत कोट करतो. अमेरिकन लोक मान्य करत नाही देवाला. अरे त्यांच्या नोटेवर इन गॉड वी ट्रस्ट. एकदा आम्ही
सटाण्याजवळ पुस्तक वितरण करत होतो. आणि मग ते शिक्षक होते. आता बघा, शिक्षक असूनही अवघड स्थिती बाय. तर तेवढे हे देव वगैरे काही नसतं, हे गीता बिता काय म्हणे, काय अमेरिका कुठे चाललं म्हणे चंद्रावर, आणि तुम्ही गीता वाटायला निघाले म्हणे, अरे काहीतरी मॉडर्न सायन्स वाटावं. तर आमच्यातला एक अमेरिका रिटर्न होता. तर त्याच्याकडे 10 रुपयाची नोट होती, $10ची नोट. त्याने सरळ त्याच्या पाकिटातनं काढली. म्हणे हे घ्या. नाही नाही म्हणे, मला तुमची गीता नको. नाही म्हणे, $10 त्याने म्हटलं, म्हणे काय करायचं याचं? म्हणे उघडा. आणि त्याला त्याच्यावर दाखवलं, इन गॉड वी. तो म्हणे, अहो त्यांच्या नोटेवर लिहिलंय की आमचा देवात विश्वास आहे. त्याच्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं. त्याने गुपचूप गीता घेतली विकत. आता तू काय बोल, नोटेवरच दाखवलं त्याला, इन गॉड वी ट्रस्ट. आणि मग जिथे आपण देवावर विश्वास नाही करत, मग तिथे बघा काय होतं. बरोबर. कधीची घटना आहे? कधीची घटना आहे? किती दिवस जळलंय गाव? किती दिवस जळलंय गाव? 7 जानेवारीला आग लागली. किती? 7 जानेवारी 2025. ही आग कधी आटोक्यात आली? 23 जानेवारी 2025. काहीच करू शकले नाही. काही म्हणजे काहीच नाही. आता बऱ्याच वेळेला हा प्रश्न केला जातो की मग देवाबद्दल जर तुम्ही वाईट बोलले तर तुमचं काय होणार? देवाबद्दल जर सर तुम्ही वाईट बोलले तर तुमचं काय होईल? वाईट होईल. किती लोकांना वाटतं देव वाईटाला वाईट करतो? किती लोकांना वाटतं देव वाईट करतो? जर देव वाईट करत असेल तर असा देव आपल्याला नको. म्हणजे तुमचा देव इतका टाइमपास आहे की त्याला त्रास द्यायला तुम्ही भेटले. म्हणजे तुमच्या देवाला काम धंदे काही राहिलेले नाही. म्हणजे आपला देव इतका शुल्लक आहे का? म्हणजे तुमच्या घरातल्या एखाद्या लेकराने काहीतरी चूक केली. आता माताजींकडे लहान बाळ, आता माताजी जर तुमच्या बाळाने काही चूक केली तर काय करता तुम्ही? काय करता? हसतायत त्या. म्हणजे त्या नक्कीच मारत नसतील. बरोबर. मारता का पहिल्या याच्यात? नाही. पहिल्या याच्यात सोन्या, दुसऱ्या याच्यात मोन्या, तिसऱ्या याच्यात अजून काहीतरी, चौथ्या याच्यावर एकच बापावर गेला. संपला खेळ. तर लगेच मारते का आई? असं नाही. म्हणून जर तुम्हाला कोणी सांगत असेल की हे देवाने केलं तर याचा अर्थ त्याने शास्त्र वाचलेले. आपला देव इतका शुल्लक नाहीये. या छोट्या छोट्या गोष्टींच्या गमतीवरनं तो पूर्ण शहराला आग लागला. बरं, त्या गावातले अशी काही लोक असतील जे देवाला मानत असतील. बरोबर. मग देव त्यांचं घर का जाळेल? एका त्यांनी वाईट बोललं त्यांचं तर घरच जळलं नाही, आणि जे काही बोलले नाही त्यांची घरं जळून गेल्या, गाव जळून गेलं. त्याच्यामुळे हा जो सिद्धांत आहे हा चुकीचा आहे. म्हणून आपल्याला जे मॉडर्निझमच्या नावाखाली दिलं जातंय ते खूप घातक आहे. आणि मी ते आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आपल्याला जे चुकीचे सिद्धांत दिले आणि त्याच्यामुळे जे आपल्याला व्यसनाकडे आपले सगळी युवा पिढी वळली आहे, तर ते कसं आहे ते आज आपण थोडक्यात बघू. जसं आज आपल्याला मॉडर्न आहेत, आपण उच्च विचारांचे आहोत, की आपण केलेल्या चुकीची देव आपल्याला शिक्षा देतो, पण ती पद्धत वेगळी आहे. अशा पद्धतीने देव देत नाही. आणि आज जे आपल्याला मॉडर्निझमच्या नावाने शिकवलं जातं की आपल्याला नियम नको, आपल्याला काही नाही, आम्हाला स्वातंत्र्य द्या. तर अमेरिकेमध्ये एक शहर आहे, किती लोकांना माहिती आहे हे शहर? लास व्हेगस. नाव ऐकलंय? किती लोकांनी नाव ऐकलंय लास व्हेगस? अरे, जास्त लोकांनी नाही ऐकलं, हरकत नाही, चांगली गोष्ट. तर या लास व्हेगस सिटीमध्ये ह्या शहरावर एक डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे. CNN माहिती आहे तुम्हाला? CNN हे अमेरिकेचं खूप मोठं न्यूज मीडिया चॅनल आहे. त्याचं नाव आहे CNN. तर या CNN ने एक डॉक्युमेंटरी तयार केली. इथे दिसतंय तुम्हाला डॉक्युमेंटरी. लास व्हेगस काय लिहिलंय पुढे त्यांनी? रँक नंबर 1. कशामध्ये? नंबर 1 कशामध्ये?
सिनफुल म्हणजे काय? सिनफुल ही डॉक्युमेंटरीचं टायटल आहे बरं. अमेरिकेतलं सगळ्यात जास्त पाप जर कुठे होत असेल तर ते कुठलं शहर आहे? लास व्हेगस. ही डॉक्युमेंटरीची टायटल आहे. आणि ह्या शहरामध्ये तुम्हाला पाहिजे ते करू शकतात. स्वातंत्र्य, पूर्ण स्वातंत्र्य. पाहिजे तसे राहा, पाहिजे तसे वागा, काय तुम्हाला जे गोंधळ आले ते. ही डॉक्युमेंटरी बरोबर. आजच्या युवा पिढीला काय पाहिजे? आम्हाला आईने नाही बोलायला पाहिजे, वडिलांनी नाही बोलायला पाहिजे, कोणी नाही. आम्हाला पाहिजे तसं करू द्या, आम्हाला पाहिजे तिथे फिरू द्या, पाहिजे ते खाऊ द्या. बरोबर. हे ते शहर आहे जे आज आपल्याला दाखवलं जातं ना की युवा पिढीचं शहर, द सिटी ऑफ द ब्रेव असं त्याचं टायटल आहे. अँड द होम ऑफ द फ्री अमेरिका, लास व्हेगस. आता आपण लास व्हेगसचं एक स्टॅटिस्टिक्स बघू. लास व्हेगस मध्ये हे 2024चा रेट आहे बघा. सगळ्यात जास्त जर मर्डर झालेले असतील तर ते कुठल्या वयोगटातले लोक आहेत बघा. तिकडे दिसतंय तुम्हाला त्या सगळ्यात वरचे 2 बार बघा. काय एज ग्रुप आहे? 18 to आणि दुसरा 24 to. या शहरामध्ये सगळ्यात जास्त मर्डर कुठल्या वयोगटात होतात? 18 ते. म्हणजे ज्या मुलांना हे पाहिजे ना, आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्या, सोडून द्या, आम्हाला काही बोलू नका, इथे ह्या मुलांचे सगळ्यात जास्त मर्डर होतात. स्टॅटिस्टिक्स आहे. म्हणून ह्या शहराला काय म्हटलं गेलेलं आहे? वन ऑफ द मोस्ट डेंजरस सिटीज. या शहराला सगळ्यात जास्त घातक म्हटलं गेलंय कारण इथे नियम काही नाही. कोणी बोलणारं नाही, कोणी टोकणारं नाही. पाहिजे तसं करा, पाहिजे तेव्हा करा. आणि सगळ्यात जास्त इथे काय चालतं तर त्याला म्हणतात, काय चालतं इथे सगळ्यात जास्त? गॅम्बलिंग. गॅम्बलिंग म्हणजे जुगार. इथे जुगाराचे इतके मोठे मोठे म्हणजे कॅसिनो ज्याला म्हणतात, कॅसिनो. जगातले सगळ्यात मोठे कॅसिनो इथे लास व्हेगस. ओके. आता आपण तिथल्या काही घटना बघू ज्या आता आपल्या मूळ मुद्द्यावर येईल. तर इथे सगळ्यात मोठे कॅसिनोज आहेत, सगळ्यात मोठे जुगार खेळण्याचे इथे अड्डे. बघा किती लोक खेळले ते? काहींची हात इथपर्यंत झाली. असं कसं सत्संगात थोडी असं करता येत नाही. आम्ही असं काही ठीक आहे, हरकत नाही. तुमचा हात आल्याला कळलं. तर इथे ही एक डॉक्टर आहे. तर हिने एक पुस्तक लिहिलेलं. काय नाव आहे? वाचता येईल कोणाला पुस्तकाचं नाव? ऍडिक्शन बाय. हे पुस्तकाचं नाव आहे. बरं, आता हे पुस्तक कोणी छापलं ते बघा. हे पुस्तक छापलंय प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी. किती लोकांना प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी माहिती आहे? जगातली जी टॉप 5 मध्ये जी युनिव्हर्सिटी येते ती कुठली? प्रिन्स्टन. तर प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेसने हे पुस्तक छापलेलं आहे. काय नाव आहे? ऍडिक्शन बाय. आता त्याच्यात काय दिलंय ते मी तुम्हाला सांगतो. तर या पुस्तकामध्ये त्या डॉक्टरने, त्या स्त्रीने हे लिहिलेलं आहे. ती 15 वर्ष तिथे राहिली लास व्हेगस मध्ये. 15 वर्ष फक्त रिसर्च करायला की हे कॅसिनो कसे चालतात, जुगारचे अड्डे कसे चालतात. तर तिने तिच्या पुस्तकात हे नमूद केलेलं आहे की यांनी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या उत्तम प्रकारे डिझाईन केल्या म्हणजे आत गेल्या गेल्या त्या व्यक्तीला भुरळ पडली पाहिजे की ते काय, इथे काय, इथे काय, नवीन काय, नवीन काय. आणि मग ते म्हणतात काय नाही, एकदा खेळून बघा. आणि तो व्यक्ती एकदा खेळतो. आता इथे त्या पुस्तकात तिने एकदम क्लिअर मेन्शन केलेलं आहे की त्या मशीन ज्याच्यावर खेळलं जातं त्याचे अल्गोरिदम असतात. अल्गोरिदम म्हणजे त्याचे प्रोग्राम केलेले. पहिल्या 4-5 वेळेला तो व्यक्ती जिंकतो, त्याला काय वाटतं? आणि एकदा पहिला सेशन आठवतो तुम्हाला, डोपामाइन. एकदा 5 वेळा जर तुमच्या ब्रेनने डोपामाइन सिक्रेट केलं तर 6व्या वेळेला काय होणार आहे तुम्ही मला सांगा. एक्झॅक्टली. तो काय करतो? जिंकलेले सगळे पैसे लावतो
आणि तिच्या पुस्तकात ती म्हणते हे मशीन असे डिझाईन केलेले की काही काळानंतर तो व्यक्ती माणसासारखा वागत नाही, तो मशीन सारखा वागायला लागतो. पैसे आले पैसे लावा, पैसे आले पैसे लावा, तो मेकॅनिकल होऊन जातो. इतकी त्याला त्या गोष्टीची सवय व्हायला लागते थोड्याच काळात की दीड तासात तो व्यक्ती त्याच्यात इतका गुंततो की त्याला वाटतं की आता मला इथून कुठेच जायचं नाही. तो खाणं पिणं झोपणं, असे काही लोक आहेत जे 24 तास 28 तास 30 तास एकाच जागी बसले, टॉयलेट नाही, बाथरूम नाही, जेवण नाही, पाणी नाही. ऍडिक्शन बाय हे जे आहे ना, ऍडिक्शन बाय, तुम्हाला वाटतं तिथेच आहे. आता हातात आहे, हातात काय ऍडिक्शन बाय. आता काही घटना सांगतो तुम्हाला, किंवा कुठल्याही व्यक्तीला एखाद्या गोष्टीला जिंकण्याची जेव्हा सवय लागते, खास करून जे विद्यार्थी खूप हुशार असतात किंवा जे लोक बिझनेस मध्ये खूप सक्सेसफुल राहिलेले आहेत, नीट आहे का, फार गंभीर विषय. आणि एकदा जर तुमच्या ब्रेनला ते सर्किट झालं सेट डोपामाइनचं, तर मी तुम्हाला घटना सांगतो इथे, तर त्यावेळेला तुम्ही नियंत्रणात नाही राहत. रिस्क टेकिंग कॅपॅसिटी नॅचरली वाढते आणि व्यक्ती कुठल्याही हद्दीपर्यंत जातो, ते जिंकण्यासाठी, ते पैसे कमवण्यासाठी, ते नाव कमवण्यासाठी, ते पद कमवण्यासाठी. तर हिच्या पुस्तकात अजून एक दुसरं पुस्तक आहे, तर त्यांनी एक घटना तिथे नमूद केली की तिथे हॉस्पिटल्स पण आहेत. कारण आता तुम्ही विचार करा, एवढे जर मर्डर होत आहेत तिथे, तो हॉस्पिटल लागेलच ना, मारामाऱ्या होत आहेत. तर एक काळ असा आला तिथे की हॉस्पिटलमध्ये मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यूचा दर अचानक वाढला. एका वर्षात काही लोक मेली आणि तिथल्या गव्हर्नमेंटला कळेच ना की लोक मरता काय एवढ्या तेजीने. आणि मग त्यांनी त्यांचे असे डॉक्टर सर्वेला लावले की चेक करा का सगळं तर बेस्ट आहे आपल्याकडे फॅसिलिटी, मग मरता काय, सांगा बरं काय कारण असेल. तर त्या हॉस्पिटलच्या ज्या नर्सेस आहेत त्यांना पण याची सवय लागली होती. कसली? जुगार खेळायची. पण आता तुम्ही हॉस्पिटलला जाणार की जुगार खेळणार, बरोबर. आता त्या पैशाची तर सवय लागली, तर त्या नर्स एकमेकांमध्ये बेट लावायच्या, हा पेशंट कधी मरेल 5 दिवसात, हा कधी मरेल 4 दिवसात. आणि जर तिला कळलं की 5व्या दिवशी जायचे काही लक्षण नाही, तर ती ऑक्सिजन सिलेंडर बंद. नर्स असे 1 नाही 2 नाही शेकडो घालवले. कोणी? शेकडो पेशंट जागीच खलास. का? कारण त्या नर्सला इतकं व्यसन लागलं, पैसा पाहिजे की त्या पैशासाठी काही पेशंट मारून टाकले त्यांनी. हळूहळू काही माताजी रिलॅक्स, लहान येते लक्षात, हे व्यसन आहे. म्हणजे तिला हे पण वाईट वाटलं नाही की तो पेशंट मरेल, म्हणजे जिवंत माणसाची तिथे किंमतच राहिली नाही. इतकं व्यसन, मला बाकी काही दिसत नाही, मला सुख पाहिजे, माझं सुख पाहिजे, मला पैसा. एक दुसरी घटना सांगतो, रिअल घटना आहे. शिक्षाष्टप्रभूंचे बॅचमेट आहेत, प्रभूजी आधी एअरफोर्सला होते पायलट म्हणून. तर त्यांच्या बरोबर एक साऊथ इंडियन ब्राह्मण होता. त्यावेळेला कमिशन झाला तो त्यांच्या बॅचला. आता त्यांच्या बॅचला तो कमिशन झाला आणि कमिशन झाल्यानंतर आता तो शुद्ध ब्राह्मण घरातला मुलगा, साऊथ इंडियन, त्याने कधी दारू नाही, मटन नाही, मच्छी नाही, काही हात लावला नाही त्याने, कधी आयुष्यात खाल्लं नाही त्याने. आणि कालांतराने आता आर्मीत ती एक सवय ना, लोक पितात, मग अरे तू लेता नाही, तू बच्चा आहे, आपल्याला लहान मुलांना किंवा कॉलेजच्या मुला मुलींना, अरे तू दारू पित नाही, मग तू काय अजून दूध पिणार. कॉलेजच्या मुला मुलींना ते असं पितवलं जातं ना, त्यांना वाटतं अरे सगळे मित्र दारू पितात, सगळ्या मैत्रिणी टून होऊन पडलाय तिकडे कॉलेज कॅम्पस मध्ये, हे ना दिसतं आजकाल.
ज्या वेळेला कॉलेजच्या पार्टीज असतात, सगळे मुलं मुली, आणि स्टॅटिस्टिक्स आहे, आज मुली मुलांपेक्षा जास्त पितात. हो, हे प्रूव्हन आहे. म्हणजे मुलगी जर प्यायला बसली तर मुलगा लवकर आउट होतो बॅटिंग करता करता मुलीपेक्षा. म्हणजे बघा, आपल्या युगातल्या मुली किती ऍडव्हान्स आहे. त्यांना क्वार्टरीवर होत नाही, त्यांना गंभीर वागतात. तर आता तो त्या प्रेशर मध्ये, पियर प्रेशर म्हणतात त्याला. काय म्हणतात? पियर प्रेशर. म्हणजे आजूबाजूचे मित्र मैत्रिणी बोलतात, त्यांना वाटतं अरे आपल्याला त्यांच्यासारखं बनायचंय, आणि मग मी अजून नाही. मग आई वडील किती का चांगले असून, आई वडिलांनी किती कष्ट केलेले असेल, मग मुलगा म्हणतो नाही यांच्यासारखं बनायचं. मग पिता 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 त्याला एवढं सवय लागते की तो आउट. तर हा पण काय, त्याचे काही जे कलिग्स होते ते पिणारे खाणारे, यांच्यात राहून 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 हा पण प्यायला लागला, नॉनव्हेज खायला लागला. कधी त्याने आयुष्यात नॉनव्हेज खाल्लेलं नाही, दारू प्यायला लागलं, नॉनव्हेज खायला लागलं. आणि त्याला ती इतकी सवय लागली, आणि अशी 5-7 वर्ष निघून गेली. पण तो काय करायचा, घरी गेल्यावर 2-3 दिवस कंट्रोल करायचा आणि सांगायचं की मला लगेच ड्युटीला जॉईन करायचं आणि निघून यायचं. कारण त्याला ते तल्लव लागायची ना. आता घरी कसं पिणार, घरी तर सगळे ब्राह्मण कुळातले लोक. तर असे 7-8 वर्ष झाल्यानंतर एकदा त्याला लॉंग सुट्टी लागली, म्हणजे मोठी सुट्टी घेतली त्याने. मग तो घरी होता आणि त्याला लागली मध्येच तल्लव. आता घरच्यांना माहित नाही की याला सवय लागली. तो ह्याला काय राहवलंच गेलं नाही. 4 दिवस झाले आता त्याने घेतली नाही, त्याचं डोकं गरगर करायला. मग तो गेला एका दुकानात आणि गेला, आणि त्याने 4 दिवसाचा सगळा कोटा, राहवलंच गेलं नाही. किती घेतो त्याने एकदम व्यवस्थित घेतली. त्याने 4 दिवसाचा पूर्ण कोटा कम्प्लीट केला. आता त्याला उठायला होईना. तो कसा तरी घरी आला, आणि घरी आल्या आल्या जशी दारावर बेल वाजवली, आईने दार उघडलं. आता त्याच्यानंतर काय आलं असेल आईला? दारूचा सुगंध. दारूचा काय तो मग सुगंध. किती जोराने पुरुष पडले का सुगंध. सुगंध दारूचा. बरं. आणि त्याच्या आईला पहिल्यांदा कळलं की रे बापरे आता घ्यायला लागला. आणि तो इतका आटून की पडत तो गेला तिथे. तर तो गेला घरात, आणि त्याच्या आईने कसं तरी त्याला, आणि वडील आले, वडिलांना सांगितलं हा तो प्यायला लागला, इतका प्यायला की आवरला जाईल. आणि त्या दिवशी त्याच्या वडिलांमध्ये आणि त्याच्यात खूप भांडण झालं की अरे तो असं कसं काय करू शकतो, हे ते सगळं भांडाभांडी. असं बघता बघता 4-5 दिवस गेले, आणि त्याला ते तर लागली ना सवय. तर तो रोज घरी पण प्यायला लागला. आणि मग तो म्हटला की तुमच्यामुळे, तुम्ही मला कधी प्यायला दिली नाही, हे नाही ते नाही. त्याच्या आईवडील मला प्यायला देईल म्हणजे काय चरणामृत होते कधी काय प्यायला दिलं ते काय. आणि ते रोज भांडणं व्हायला लागले त्याचे. पण तो रोज प्यायला लागला कारण त्याला कळलं की आता घरच्यांना कळलं की आपण दारू पितो. आणि अनाशाने काय झालं, त्याची बहीण त्यावेळेला दिवाळीत घरी आली. त्याची बहीण घरी दिवाळीत आली, आणि मग त्याच्या बहिणीलाही कळलं की आता दारू प्यायला लागला. मग तिलाही वाईट वाटलं की अरे आपला भाऊ एवढा मोठा ऑफिसर आहे, दारू पितो. मग पण त्याला काही ते फरक पडेना, कारण ते त्याचं डोकं चालत नव्हतं त्याच्याशिवाय. आता झालं काय, आणि नेमकं तो त्या संध्याकाळी खूपच जास्त प्यायला, मित्रांबरोबर प्यायला, आणि आला. आणि तो इतका प्यायलेला होता की त्याचं बॅलन्सच नव्हतं, तो पूर्ण आउट झाला. आणि त्याच्या बहिणीने दार उघडलं, आणि त्याच्या बहिणीने जेव्हा दार उघडलं तर त्याचा तो तोलच राहिला नाही. आणि त्याचा तोल न राहिल्यामुळे तो बहिणीच्याच अंगावर पडला. आणि थोडा तो धिप्पाडतो त्याच्या बहिणीच्या अंगावर पडला, आणि त्याच्या हे लक्षातच राहिलं नाही की त्याची बहीण प्रेग्नंट आहे. तो इतक्या जोरात त्या बहिणीच्या पोटावर पडला, इतक्या जोरात पडला, तिला ते त्रास व्हायला लागला पोटात. इमिजिएट डॉक्टरकडे नेलं तर ते डॉक्टर म्हणजे बाळ मेलं. आणि त्यावेळेला त्याला लक्षात आलं की बापरे, जे व्यसन मला लागलंय किती भयंकर आहे ते. मग त्याने ती ट्रीटमेंट सुरू केली, आणि आता तो स्टेबल आहे. पण मग इतका मोठा डॅमेज झाला. कशामुळे? ते व्यसन.
हे बघा, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच आहे. म्हणून एक खूप सुंदर म्हण, मेरी औकात से बाहर मुझे कुछ न देना मेरे मालिक, क्योंकि जरूरत से ज्यादा रोशनी भी इंसान को अंधा बना देती. बरोबर. 9 वाजेनंतर जर तुम्ही सूर्याकडे डोळे उघडे करून बघितले तर तुमचे डोळे नाही ना, कारण तितकं सनलाईट आपल्याला गरजेचं नाही. मग ते धन असो, संपत्ती असो, वैभव असो, पद असो, प्रतिष्ठा असो, सगळ्या गोष्टी घातक आहे, सगळ्या गोष्टी घातक आहे. म्हणून गीता 6व्या अध्याय हा श्लोक किती वेळा घेतला आपण? युक्त आहार, युक्त विहार, युक्त बॅलन्स 6 ठिकाणी भगवंत म्हणतो बॅलन्स ठेवा, बॅलन्स ठेवा. लोक प्रोफेशनच्या मागे इतके पळतात, व्यवसायाच्या मागे इतके पळतात, फॅमिलीला टाइम नाही, स्वतःला टाइम नाही, शरीराला टाइम नाही, आणि नंतर ते तुटलं, विभाजन होतं, घटस्फोट होतात, लोक चिंता करतात, काय झालं काय झालं काय. अतिरेक नको. एनिथिंग इन एक्सेस इज डेंजरस, कारण ती तुमच्यात डिपेंडन्सी क्रिएट करते. म्हणून आई वडिलांनी मुलांवर जास्त डिपेंड राहायचं गरज नाही. हे बघा, निसर्गाचा नियम आहे, ज्या झाडाला फळं लागतात ती फळं तिथेच राहतात का? झाड तिथे राहतं, फळं शहरात जाताना विकायला. तुमच्या घरात लागलेली फळं तुमच्या घरात राहतील का? ती दुसरीकडेच जाणार आहे ना. मग हा अट्टहास कशाला? ती आसक्ती आहे ना, ती तुमच्यासाठीच घातक ठरेल, कारण निसर्गाचे नियम सगळ्यांना पालन करायचे आहेत. म्हणून कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नाही. पण रिलेशनशिप मध्ये सुद्धा अतिरेक नको. आजकाल युवा पिढीमध्ये मुलं मुली इतके आसक्त होतात, दंपती जीवनात इतके आसक्त होतात एकमेकाशी. अरे पण आपल्याला माहिती नाही ना, जीवनाच्या प्रवासात पुढे कोण निघून जाईल. माहितीये का तुम्हाला? शाश्वती आहे का तुमचा पार्टनर? तुमची पती, तुमची पत्नी, तुमची मुलं तुमच्या बरोबर राहतील? प्रवासी आहोत आपण. दर सत्संगात हे का ठोकतो? कारण ते उतरावंच लागेल तुम्हाला. आपण इथे सगळे प्रवासी आहोत, जर्नी मध्ये आहोत, थोड्या वेळासाठी एकत्र आलेलो आहोत, आणि पुढे जाणंच आहे. कधी तुम्ही पुढे जाल, कधी ते पुढे जातील, कधी मुलं पुढे जाणंच आहे. इथे थांबत नाही. ज्याला थांबणं नाही त्याचं नाव संसार. ज्याचा प्रवाह थांबत नाही त्याचं नाव आहे संसार. मग हा सत्संग आपल्याला का गरजेचा आहे ते इथे ठोकावं लागतं प्रत्येक सत्संगात, की नाही टेम्पररी परमनंट कडे लक्ष द्या, आपल्या नित्य जीवनाकडे लक्ष द्या. आज आपल्याला वेळ मिळतो का? म्हणून कमीत कमी आपल्याला आठवड्यातनं 1 दिवस 1 तास खूप मागतो का आपण? नाही. पण मग आपल्या घरी गेस्ट कधी येतात सांगा बरं? आपल्या घरी गेस्ट गुरुवारी 8 वाजेलाच येतात. आठवडाभर गेस्ट येतात का? लग्नाची तारीख गुरुवार 8 वाजता, मुंजीची तारीख गुरुवार 8 वाजता, बर्थडे पार्टी 8 वाजता, किट्टी पार्टी 8 वाजता, सगळं 8 वाजता. गुरुवारी 8 वाजताच येणार, मुहूर्त निघालेले. किती कंटाळा त्या सत्संगाचा. अतिरेक घातक आहे. सीतेकडे जास्त काय होतं? तिची सुंदरताच तिला त्रासदायक ठरली. म्हणून ज्या माताजी दिसायला चांगल्या नाही काळजी करायची गरज. कारण ज्या सुंदर आहेत असे लोक कोणाच्या मागे फिरतात? सुंदर स्त्रीच्या मागे. सावळी स्त्री असेल तर फिरता का तिच्या मागे? ती बिचारी बिंदास कुठे फिरू शकते, तिला काय प्रॉब्लेम. पण गोरी गोरी असेल, दिसायला छान असेल तर सगळे पुरुष कोणाकडे बघतात? पुरुष. बरं, तर इथे ते सांगतायत सीता खूप जास्त सुंदर होती, तिची सुंदरताच तिला प्रॉब्लेमॅटिक ठरली. रावणाला काय प्रॉब्लेम ठरला? अति गर्व. त्याचा गर्वच त्याचा नाश करणारा ठरला. आणि अतिदानात बलिर्बद्धो, बलीसाठी काय घातक ठरलं? अतिदान. त्याने जे अतिदान केलं त्याच्यामुळे तो बद्ध झाला. त्याच प्रकारे एखादा व्यक्ती व्यसनामुळे काय होतं? बद्ध होतो, पूर्ण बाउंड. त्याला कळत नाही काय करायचं काय नाही करायचं. म्हणून आपण इतके शक्तिशाली आहोत. जसा हा घोडा दिसतोय इथे, एक झटका देऊन ती खुर्ची नाही फोडू शकत. पण बघा त्याच्या मालकाने कुठे बांधलेलं आहे ना. आता बसल्या बसल्या आपल्या आपल्या खुर्च्यांचा विचार करा. कोणाची खुर्ची? चहा.
चहाशिवाय होतं का? नाही. कोणाची 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 शिवी होतं का? शिवी दिल्याशिवाय नाही. ते बांधलेत तुम्ही, बंधन आहे तुमच्यासाठी. ज्या ज्या गोष्टींशिवाय तुम्हाला राहता येत नाही ते सगळं बंधन आहे तुमचं. त्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला काय व्हायचंय? मुक्त व्हायचं. म्हणजे व्यसन म्हणजे काय? फक्त दारू सिगरेट याचं नाही, भरपूर गोष्टींचं व्यसन आहे. ज्या गोष्टींचा अतिरेक आहे, ज्या गोष्टींशिवाय तुम्हाला होत नाही, त्या सगळ्या गोष्टी व्यसनात येतात. म्हणून आपण मागच्या वेळेला हा जो ग्राफ बघितला हा फार महत्वाचा आहे. ज्यांना जे नव्हते त्यांना परत सांगतो. एखादी घटना, एखादी गोष्ट जेव्हा आपण पहिल्यांदा करतो त्याच्याने काय होतंय? एक मेमरी क्रिएट होते आणि ती मेमरी क्रिएट झाल्यावर काय होतं? तिथे त्याच्यामध्ये डोपामाइन रिलीज होतं, केमिकल रिलीज होतं. आणि हे डोपामाइन जिथे जिथे रिलीज होईल त्या गोष्टी तुम्हाला सारख्या सारख्या कराव्याशा वाटतील. मुलाला जेव्हा तुम्ही मोबाईल खेळायला देतात, खेळताना त्याला छान वाटतं, तिथे डोपामाइन रिलीज झालं. आता जर एखादी क्रिया तुम्ही त्या डोपामाइन लेवलच्या वरती नाही केली तर आत्ताच लक्षात घ्या, मुलाला ती आई, मुलाला त्याचे वडील, मुलाला त्याचे भावंड आवडणार नाही. कारण आता तिथे डोपामाइन रिलीज होणार. म्हणून तुमच्या मुलाच्या हातात मोबाईल देण्याच्या आधी 1000 वेळा विचार करा. कारण मशीन येते प्रॉपर. त्या मशीनला तुम्ही जसं फिडिंग द्याल ते मशीन तसं वागतं. आई वडील सर्रास मोबाईल देतात. तुमच्या लक्षात हे येत नाहीये की ते स्टिम्युलाय प्रोड्यूस करतं तिथे आणि ते ब्रेन मध्ये त्याचं वायरिंग तसं होतं. कारण ते केल्यानंतर त्याच्या ब्रेन मध्ये डोपामाइन रिलीज होतं आणि मग तो अजून मागतो 8 तास. रडतात ना म्हणून मोबाईल नाही दिलं का? कारण त्याच्या ब्रेन मध्ये आता डोपामाइन रिलीज व्हायला ते लागेल. गंभीरतेने घ्या. स्वतःच्या हाताने स्वतःच्या लेकरांचा नाश करू नका त्या मोबाईल पाहिजे.